आपण तुम्ही कसं आपलं बाकीची राठीवर आपण पुढच्या बिरच्या दिवशी पण करा पण एवढा तू पण आम्ही तुमच्या मी काय तुम्हाला विचारते, तुम्ही किती वेळ झाला निसता कालवा? हा, मग मी तुम्हाला एकच विचारते, माझा पण एक प्रश्न आहे तुम्हाला की ती 6 जण होती, त्यांनी मला क्लिअर कट फोटो पाठवली, तुळजापुरातला पाठवला, येडाईपासला पाठवला, मग तुम्ही 15 जण कसं म्हणता? 15 जण कशी काय म्हणता तुम्ही? ह्याचं उत्तर द्या मला. हे फक्त 6 जण होती आणि एक ड्रायव्हर होता त्यांचा. मध्ये त्यानं जे येडे सोडलाय ना त्याच्यामध्ये बघा किती जण आहे. कसं 15 जण असू शकतात? होता ना ते तर रस्त्याला कसा आला? आता ती मुलगा रस्त्याने त्याच्या ते पर्सनल बाथरूम, आता बाथरूमला वगैरे गेला असेल तो मुलगा. तुम्ही त्यांचं ऐकून काय बोलायला? अहो, ती गरीब मुलगा आहे. त्या मुलांनी सगळ्या सत्य परिस्थिती सांगितली मला. म्हणला मी तिथून चाललो होतो म्हणला आणि त्यांची गाडी मागणं आली म्हणला आणि त्याच दादागिरी त्यांनीच आमच्यावर दादागिरी केली म्हणला आणि वरनं आमच्यावर खोटे आरोप करायला लागलेत म्हणला. मग बरं, आता विषय भांडू नका, आता भांडू नका. तुमचे बॉडीगार्ड होते, पोलीस होते. एक मिनिट, तुम्ही मला काय म्हणला? आमचे 2 बॉडीगार्ड होते आणि एक पोलीस पण होता, बरोबर? असं बोलला तुम्ही. मग पोलीस झोपला होता का तिथं? तुमच्या एवढा सगळा कुटाणा होता ना? कुठं 2 बॉडीगार्ड होते? तुमचे बॉडीगार्ड नाहीत काय 2? मग ते नाही, भांडणं करायला नाही, मग त्यांना अडवता येत नव्हतं का? तुमचं प्रोटेक्शन ही त्यांची जबाबदारी आहे बॉडीगार्डची. अडवता येत नव्हते का? अडवता येत नव्हते का? मग झाली का अडवायला त्यांनी? मग ह्या 6 जणांना मला काय म्हणायचे? तुम्ही 15 जण म्हणता आणि मी म्हणते 6 जण, का तर त्यांनी मला फोटो पाठवलेत. मग त्या जणांना तुम्ही सगळ्यांनी मिळून पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ शकत होता की हे असं करायला लागलेत, आमच्यावर दादागिरी करायला लागलेत, आम्ही समाजकार्य करत होतो तर हे आम्हाला अडवायला लागले, त्यांच्या मागे कुणाचा हात आहे हे तुम्ही करायचं होतं. तुम्ही का शांत बसला? डायरेक्ट एवढे मोठे रिक्स घ्यायचे नसते मॅडम. मग ही कशी मोठी रिक्स घेतली तुम्ही व्हिडिओ बनवताना? मग सकाळी विचार करून सोडली का तुम्ही? तुम्ही रात्री सोडायची होती ना. त्यांनी सत्य परिस्थिती टाकली, त्यांनी लगेच रात्रीचीच लगेच मी तुमच्या कायदेशीर कारवाई करणार आहे. तुम्ही खोटे आरोप करता म्हणून. हा, ठीक आहे, चालेल, ठीक आहे. माझं लेटर येईल तुम्हाला. पैसे तुम्ही घेतलेले दिसतात. काय म्हणलं? स्वतः पेलेला होता मला सांगायला लागला काय? गाडी अंगावर चहा तर पित बसलो म्हणतो, गाडी कुठून अंगावर किती? अहो, चहा पिऊन आम्ही रस्त्यावर आलो, तुम्ही गाडी बरं का ब्रेक दाबून थांबवली, शिवीगाळ तुमचा ड्रायव्हरच करायला लागला ना. आणि ती भादाड्याने ते असं बोलू नका राव. ऐका ये, गाडी चहा प्यायला थांबला, पीठ ब्रेक होता आणि गाडी 120 स्पीड नव्हती. माझ्या बापाने 120 स्पीड नाही स्पीड बेकरला गाडीत आणून तुला उडवलं होतं घाटेला देऊन चहा प्यायला थांबला असताना. अहो, ऐका की हॉटेलमध्ये आम्ही गेलतो, हॉटेलात चहा पिऊन आम्ही कुठं आलतो? रोड पर्यंत आलतो, रस्त्यावर आलतो. एखाद्याचं गरीबाचं बरं व्हायला लागले तुमच्या कशाला गाडी जातात रे? अहो, काय करणं होत नाही. अहो, आमची जाणार ना, आमच्या घरी शेती आहे, आमच्या घरी आम्ही शेतकरी माणसं आहे आणि तुमच्यावर जायसारखी आम्ही तुमच्या एवढी करत नाही ना. आम्ही हे खोटं बोलू नका, खोटं बोलू नका. इथं खोटं बोलू नका. ही शब्द एक सुद्धा कोण सुद्धा बोललेलं नाही. आता तुम्ही मुंबईला घ्या, दावून दम देऊ नका हो आम्हाला. तुमच्या दमाने आम्ही घेणारी माणसं नाही, दम देऊ नका आम्हाला. हे उलट कसं असतंय, उलटे बॉम्बा चालू झाले, असं तुमचं बॉम्बा चालू झाले ती आता खरं. तुम्ही गरीबातनं वर गेला महाराष्ट्रभर तुमचं कौतुक आम्हाला पण होतं, पण तुम्ही कालचं मग तुम्ही एखाद्या गरीबाच्या ऐका की लाकडं तोडणाऱ्या मुला उडवता का तुम्ही? ते आमच्याबरोबर आलतं ना. त्यांच्या आला आम्ही उत्तर काय देऊ सांगा की? उत्तर काय देऊ? भाड्यानं दारू अहो, वाटतंय काय बोलायचं? मग दारू आता तुम्ही नाशिक म्हणून दारू पेलं म्हणून उठवता का आमचं? दारू पिऊन उठत हा नाही, पण मला तुम्हाला आज ओळखलं बरं का मी. तुम्हाला आज ओळखलं म्हणलं मी.